अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात अंकुराचे होता रोप होई रोप त्याचे झाड मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. सुमे गोट्या आलाय का बघ जरा का परस्पर राधेकडे जाऊन बसला कुणास तो कसला जातोय राधेकडे परस्पर पहिले नीकडे येईल तुझ्या समोर रेशनच्या पिशव्या आदळे आणि मग जाईल राधेकडे राजपुत्राची गोष्ट सांगायला. अहो दादा सध्या या राधेचं फार कौतुक चाललंय. तिला सकाळी आणि रात्री गोष्ट ऐकायची असते राजपुत्राची गोट्याकडून. आज काय वनभोजन उद्या आवळी भोजन मग नारळाच्या करंज्या मुगाचे लाडू चैन चालल्या नुसती. ए माई तू सुद्धा माझा असंच करशील का ग डोहाळ जेवण. कार्टे तुझ्या जिभेला काही हाड अजून कशात काही नाही कळते तरी का डोहाळ जेवण म्हणजे काय. हो हो काय गब्बस गोट्या आलाय का बघून ये आधी. जा जाते का बाई धड सुखाने खाऊ सुद्धा देत नाही. कहर करते ही मुलगी एक एक वेळ अगदी कसं होणार हो हिचं मला तर अगदी काळजीच पडली. हिच्या एवढी होते तेव्हा आम्हाला काही कळत सुद्धा नव्हतं. हो पण पार पडलं ना सगळं. तुमच्या समोर एक बोलायची काही सोयच नाहीये. म्हणजे न बोलताही काही गोष्टी पार पाडताही येतात. पुढे आता दादा माई आलं वादळ. या की रेशनच्या पिशव्या. दादा चला लवकर चला तुम्ही चला. सांग काय झालं? तू पण चल लवकर चल. सांगशील की नाही बाबा काय सांगते. चला चला लवकर चला. तू म्हणजे काय झगडू काका हे माझे दादा आणि ही माझी माई. तुम्ही अगं बाई लहानपणी आईचं बोट धरून मी पंढरपूरला गेलतो. आज पुण्याला मी माझ्या पंढरपूरला आलो. अहो माझं पाठ उरांगणे माझी एकटाही भेटते. ड्रायव्हर लागेचा वंगाळ माणूस मी पण आज तुमच्या दर्शनानं मी पावन झालं बघा. अहो तुम्ही आम्हाला लाजवताय. आम्ही जे करतो ते आमच्या आधी तुम्ही केलंय. नाही ताई पांडुरंगा अहो माझ्याशी गरिबाची थट्टा करू नका. अहो थट्टा नाही करत. तुम्ही काय पुण्यकर्म केले त्याची कल्पना नाही तुम्हाला. तुम्ही गोट्याला लळा लावला त्याच्यावर माया केली प्रेमाचा वर्षाव केला आणि हे सगळं जेव्हा त्याला गरज होती त्या काळात केलं. अहो तुमच्या मायेच्या ओलाव्यामुळेच हा अंकुराज आमच्या घरात हसतोय. पांडुरंगा याला असंच हसत राहू द्या. जगातली समधी सुख अवघा आनंदाच्या मुदळीत तेव्हा होत होत. अहो असंच बोलत उभं राहणार का पाहुण्यांना आत बोलवणार.
आनंदाचा आवेग असतो ना. गोट्या त्यांना आत घेऊन गेले. चला तेवढं बघा. सुमा, ए सुमा. ए माई, गोट्या राधेकडे नाहीये. काय हो, चपला घालून कोणी आत येतं का? पहिल्यांदी चपला बाहेर काढा, मग या घरात. नीट नीट ठेवा हो. नीट ठेवा. अरे राम, काय हो, नीट ठेवा ना. उठा. या. अहो, उभे काय राहिलात? बसा ना. खाली काय बसलात? उठा उठा. पलंगावर बसा. पाय पाय खाली खाली ठेवा. आधी खाली ठेवा पाय. धरू नका, पाणी घ्या. अरे सुमा, कुठे होतीस? धरू नका, ही माझी धाकटी बहीण सुमा फार हुशार आहे आणि प्रेमळ पण. लय प्रेमळ आहे. अहो, असं आदाशीसारखं पाणी काय पिताय? पेल्यातून प्या. पेल्यातून प्या. अहो, गादीवर काय ठेवता? खाली ठेवा, गादी भिजेल ना. अहो, असे वेंधळ्यासारखे पडलात काय? पडलो कुठे? पडलो कुठे? मला नमस्कार कशाला केलात? मी तुमच्यापेक्षा लहान आहे. विसरलोच होतो. ते कपडे तुमचे? नाही, आमच्या गोटम साठी आणली. एकट्याला? वय, तुम्हाला साधी रीत कशी नाही हो? या घरात आलेले पाहुणे माझ्यासाठी कोट्यासाठी काहीतरी आणतात. आता हे बघा, आमचे दादा गावावरून आले की 2 चॉकलेट मला देतात, 2 चॉकलेट गोट्याला देतात. हो की नाही रे गोट्या? हो. अगं, पण ही गोष्टीची पुस्तकं ना तुझ्यासाठीच आणली आहेत. हो की नाही दगडू काका? मगाशीच नाही का सांगितलं तुम्ही? हो, वय वय. अरे, मग तुम्हाला आधी का नाही सांगितलं? एवढे त्यांनी तुला कपडे आणून दिले तर तू त्यांना नमस्कार केलास का? नाही. मग कर ना शुभा. करतो. अरे राहू दे, एक गोटमची राहू दे. मी पण करते. हा, पण अक्का तर पोचला म्हणायचा.
आमची माई म्हणते कोणी काही नवीन आणून दिलं की त्यांना नमस्कार करायचा असतो. ही पुस्तकं कसली आहेत? गोष्टीची आहे कसल्या गोष्टी? ते बॉम्ब जायला येतं कुणाला वाचायला येते. तुम्हाला वाचता नाही येत? नाही मी शिकवीन तुम्हाला. बघू. ठीक आहे ना. नाही आमचे दादा म्हणतात ज्ञान नसेल तर मनुष्य आणि जनावरात फरक तरी काय? बाबो बाबो नाही मला आहे माझ्या दादाची काय शिकवलं तेवढं पास झालं नाही तरी पण मी तुम्हाला शिकवतेच. अरे वा, दगडू काका, तुमचं आणि सुमाचं चांगलंच गुळपीट झालेलं दिसतंय. गोट्या, तू आणि सुमा माईला वाण्याच्या दुकानातून काय हवंय ते आणून द्या. बरं का मुलांनो, आज दगडू भाऊजी आपल्याकडे राहणार आहेत. नाही रे पांडुरंगा, लय काम खोळंबले, मला आता जायला पाहिजे. वा वा वा, तुम्ही मला इतकी सुंदर सुंदर पुस्तकं आणून दिली आणि तुम्ही तसेच गेला तर शोभेल का आम्हाला? माईला किती वाईट वाटेल. किती वर्षांनी भेटला. नाही नाही, तुम्ही असं नाही जाणार, तुम्हाला राहायलाच पाहिजे. आपण जेऊ, गप्पा गोष्टी करू आणि मी तुम्हाला आई शिकवीन. या खात आहे आता शिकणं नाही जमायचं का या वयात. आमचे दादा म्हणतात शिक्षण कधीही संपत नाही, माणसाने नेहमी शिकत राहावं. या गोट्याला ना पूर्वी काहीच येत नव्हतं, मी शिकवलं त्याला. स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिला आला ते काय उगाच. फार मागे लागावं लागलं त्याच्या. अभ्यास कर रे, तुम्ही पण करा. नको ना कथा आहे. चल रे गोट्या, ते कपडे देवासमोर ठेव, सगळं सांगावं लागतं. दादा, मला ना ही पुस्तकं दिली, मी देवासमोर ठेवते. हे बघ गोट्या, ही यादी, ही पिशवी, कुठे आधेमध्ये रेंगाळू नका बर का. नाही. लवकर या. हो. शाळेत शिकवलं, एक्सप्रेस केलं, त्याच्या स्वतःच्या मालकीचा टरक असावा. मी त्या टरकचा ड्रायव्हर, कोट्या शेट मी ड्रायव्हर. तुम्ही पुरं केलंय सा, तिला पावत झाले बघा. आपण नाहीतर हॉटेलातला पोर आजकाल कोण या जमान्यात तुम्ही असं नका म्हणू भाऊजी. हो, आम्ही काय केलंय? पोरच इतकं गोड लाघवी, तो ह्या घरात आला आणि ह्या घराचं गोकुळच होऊन गेलं. क्षणभर जरी डोळ्याआड झाला ना तरी जीवात जीव नसतो आमच्या. हा हा ई हा ई. आता गिरवा पाहू. विडी ओढणार पहिल्यांनी काढा. विद्या शिकताना विडी ओढायची नसते. एवढीशी नाही, काढा भाऊ. आता गिरवा. ओ आ
या या बसा क्या बसा गोट्या बैठ अवघडले गती वाटते हो हो धोत्रेची सवय नाही ना सुटायचं नाही बसा बसा नाही अहो तुम्ही असे काय बसलात जेवायलाच बसलात ना होय पाट्यावर बसा होय तर अगं सुमे त्यांना सवय नसेल पाटावर बसायची. मांडी घालून बसा. असं आहे. पाट्यावर बसा. करा मग भाऊजी सुरुवात. अहो तुम्ही श्लोक म्हणायच्या आधी जेवायला सुरुवात कशी केली? ते काय असतं श्लोक माहिती नाही तुम्हाला? नाही बा मी सांगते तुम्हाला. चालेल वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. मुक्ताबाई नाही म्हणजे मनात म्हणलं तर चालेल का सुमा सुमा दगडू काका ना मनातल्या मनात म्हणू दे. रंगा भक्ताच्या हाकाला हो दिले सत्र मी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. मी पण पावन होते नाम घेता फुकाचे जीवन करी विद्वान हे पूर्ण ब्रह्म उदर मरण होय जाणते यज्ञ कर्म जय जय रघुवीर नमः. दगडू काका दगडू काका हा काय अजून तुमचा श्लोक नाही संपला. संपला की आता ते ताट खाली ठेवा आणि जेवायला सुरुवात करा. चालेल मुक्ताबाई नाही म्हणजे उजव्या हाताने जेवलं तर चालेल ना चालेल. मिठाई फारसा पावला म्हणायचा पांडुरंगा काही माझ्यासारख्या आरकड भूताला बी या घरानं माया लावली. मग आमच्या गोटम शेठचा जीव या घरावर चढला तर त्यात वेगळं काय या पायापाशी हे कसं मागणं आहे. जवा जावा मी एकटं जाईल मला माझ्या पंढरीचं दर्शन घेऊ द्या. हो असं का म्हणताय? तुम्ही केव्हाही या कितीही दिवस राहा. मी तुम्हाला खूप रागवले ना त्रास सुद्धा दिला ना. नाही का नाही मुक्ताबाई अगं तू तर मला लय शान करून ठेवलंस. येतो मी भाऊजी या बाजूला याल तेव्हा इकडे यायचं कबूल केलं तुम्ही. होय चल गं खायला. अगं तुम्हाला काय वाटतं की नाही किती कामं पडली आहेत मला. अगं चल ना गं. जाऊन दे आहेच म्हणे ते शिस्त. हो हो असू दे मी शिस्त. जा खेळायला. ए सुमे त्यातली फुलं वेगळी कर. अरे राधा अक्काच्या मुलाचं बारसं वेळ कुठे आहे मला. नुसतीच तर फटकल म्हणून बसलेस धालगज भवानी. असू दे किती किती कामं पडलेत मला आज. पाळणा सजवायचा लाया निवडायच्या फुले निवडायला वेळ कुठे आहे मला. जा जा मग ती तरी कामं कर. हो मी काही नुसती बसली नाहीये. मी विचार करते कोणतं काम आधी करू. कोणतं काम आधी करू. गोट्या अरे पोर्टीला सकाळपासून बत्ताचा नाही ना मिळाला म्हणून चिडली आहे हो कार्टी. इतकी काही नाही मी. गोट्या अरे पाळणा नीट सजव हो
हा. आणि हो अगो शांते, आज पाळणा तुलाच म्हटला पाहिजे हो. अहो मी कशाला? आता हे काय बोलणे झाले? राधेच्या मुलाचे वारसे, माझ्या नातवाचे वारसे, पाळणा तूच म्हटला पाहिजे. हा कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, वृंदावनीचा भूपाळ घ्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, नंदा घरचा घन नीळ घ्या, नंदा घरचा घन नीळ घ्या, नंदा घरचा घन नीळ घ्या. चंद्रकोर शुक्लात विकसते, तसे तुझे सुख सुखात हसते. श्याम सख्याच्या मुखी विलसते, यदुतनयाचे गोकुळ घ्या, गोकुळ घ्या, गोकुळ घ्या, वृंदावनीचा भूपाळ घ्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या,